भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी पाठवलेल्या 25 नावांच्या यादीत माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव होते। मात्र आता त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विदर्भातील एका वरिष्ठ महिला नेत्याचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार संघ पार्श्वभूमी असलेल्या आणि दीर्घ राजकीय अनुभव असलेल्या महिला नेत्याला प्राधान्य दिले जाऊ शकते। महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी पक्षाकडून रणनीती आखली जात असल्याची ही माहिती समोर येते। मराठवाड्यातून माजी खासदार भागवत कराड यांचे नाव चर्चेत आहे, तर विजय राहटकर यांचाही पर्याय पुढे येतोय। लोकसभा पराभूत नेत्यांना राज्यसभेत संधी न देण्याचा अलिखित नियम असल्याने रावसाहेब दानवे यांच्या शक्यता कमी मानल्या जात आहेत। दरम्यान 7 जागांसाठी होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे 6 उमेदवार सहज विजयी होण्याचं गणित आहे। महाविकास आघाडीकडे केवळ एकच जागा असून उमेदवारीवरून त्यांच्यात अद्याप एकमत झालेलं नाही। शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ते उमेदवार नसतील तर भाजप 5वा उमेदवार उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यसभा निवडणुकीत आता प्रत्येक निर्णय निर्णायक ठरणार। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।